कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत। मागच्या काही दिवसांपासून अमरावती मधला महायुतीचा तिढा सुटलेला नव्हता। पहिल्यांदा भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नवनीत राणा यांना विरोध केला होता, त्यांचा विरोध मावळला, त्यांची समजूत काढण्यात आली। त्यानंतर बच्चू कडू यांचा विरोध अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळतंय। बच्चू कडूंचा विरोध जो आहे तो तीव्र होताना पाहायला मिळतोय। कालच बच्चू कडू यांनी अशा प्रकारची भूमिका घेतलेली होती आणि मागच्या काही दिवसांमध्ये नवनीत राणा यांच्या उमेदवारीला ब्रेक लागणार अशी चर्चा सुरू होती। त्यानंतर महायुतीचा उमेदवार आनंदराव अडसूळ असतील अशी सुद्धा चर्चा रंगलेली होती आणि त्यामुळे आता आनंदराव अडसूळ यांची भूमिका काय असणार हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। एक वेळ मी राजकारणातून संन्यास घेईन पण राणांचा प्रचार करणार नाही अशा प्रकारची वक्तव्य अनेक वेळेला आनंदराव अडसूळ यांनी केलेली आहेत आणि त्यामुळे आता अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये नवनीत राणांना उमेदवारी तर मिळाली, मात्र मित्र पक्षाचे नेते महायुतीतले नेते काय भूमिका घेत आहेत अमरावतीच्या संदर्भातली ती अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। कारण 2019 पासून जर आपण बघितलं तर नवनीत राणा यांनी भाजपची बाजू जी आहे ती लोकसभेमध्ये चांगली मांडलेली होती। देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे वरिष्ठ नेते असतील केंद्रातली यांच्याशी नवनीत राणा असतील, रवी राणा असतील यांची जवळीक आपल्याला पाहायला मिळते। भाजपच्या बाजूने अनेक वेळा त्यांनी लोकसभेमध्ये भाषणं केलेली आहेत। त्यांच्या अनेक कार्यक्रमांना अमरावतीमधल्या देवेंद्र फडणवीस आवर्जून उपस्थित राहत असतात आणि ह्या सगळ्या जमेच्या बाजू होत्या नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या आणि त्यामुळे कुठेतरी नवनीत राणा यांना तिकीट मिळणार अशा प्रकारची चर्चा सुरू असताना एकीकडे महायुतीतले नेते असतील किंवा भाजपचे स्थानिक पदाधिकारी असतील यांचा कुठेतरी विरोध होता आणि त्यामुळे उमेदवारी घोषित आतापर्यंत झालेली नव्हती। मात्र आता तिसरी यादी जाहीर झाली आहे। नवनीत राणा यांना भाजपनं तिकीट दिलेलं आहे। भाजपनं अमरावतीमधून नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर केली आणि त्यामुळे आता नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचा कोण उमेदवार असणार हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। पुन्हा एकदा जाऊया सूरज मसूरकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सूरज, नक्कीच जर का पाहायला गेलं तर आता बच्चू कडू यांनी काल प्रतिक्रिया दिली होती की जर का उमेदवारी जर का नवनीत राणा यांना देण्यात आली तर आम्ही कुठेतरी त्यांच्याच विरोधामध्ये आम्ही आमचा उमेदवार उभा करू, किंबहुना जर का नसेल तर आम्हाला महायुतीमधनं बाहेर पडण्याची संमती द्या, अशी जी एक माहिती होती ती काल बच्चू कडूंनी माध्यमांशी बोलताना दिली होती। मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं होतं की आपण येत्या काही दिवसांमध्ये एक बैठक घेऊ आणि त्या बैठकीमध्ये या सगळ्यांवरती चर्चा करू। मात्र काल बैठक झाल्यानंतर आज लगेचच भाजपकडनं ही यादी जाहीर झालेली आहे आणि त्या यादीमध्ये नवनीत राणा यांनाच उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी बच्चू कडूंना आता बच्चू कडू नेमका काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण बच्चू कडू वारंवार नाराज होते या सगळ्या गोष्टींना घेऊन। आता देखील आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत खासदार नवनीत राणा आहेत। नवनीत राणाजी, अभिनंदन पहिल्यांदा तुम्हाला अमरावतीतनं उमेदवारी भाजपकडून मिळालेली आहे, काय प्रतिक्रिया आपली पहिली? मी पूर्ण अमरावतीकरनं आमचे देशाचे प्रधानमंत्री मोदीजी, अमित शहाजी, देवेंद्र फडणवीसजी आणि नड्डा साहेब यांच्या मनापासून अमरावतीकरनं मार्फत मी सगळ्या यांचे धन्यवाद करते की त्यांनी उमेदवारी दिली आणि माझ्या जिल्ह्याच्या विकासासाठी ज्या अमरावतीकरांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्याच अमरावतीकरांची इच्छाप्रमाणे आमचे देशाचे प्रधानमंत्रीजींनी आमचे राज्याचे देवेंद्र फडणवीसजी आणि नड्डा साहेब आणि अमित भाई यांनी जो नाव घोषणा केली तर यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद करते। अगदी नवनीत राणाजी, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ जे मित्रपक्ष आहेत तुमचे, यांचा कुठेतरी तुमच्या उमेदवारीला विरोध होता। स्थानिक पदाधिकाऱ्यांचा थोडासा नाराजीचा सूर आपल्याला पाहायला मिळाला, भाजपच्या सुद्धा। आता या सगळ्यांची कशा प्रकारे समजूत काढणार? तुम्ही स्वतः त्यांना भेटणार आहात का या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामील होण्याचा? आपल्याला दादा एवढंच सांगू शकते, ज्यांना मी माझा नेते मानते, मी असंच काही वेळी मी सगळे ठिकाणी बोलत आली आहे की आमचे देवेंद्र फडणवीसजी, आमचे देशाचे प्रधानमंत्री आणि अमित शहाजी यांना मी नेता मानते आणि त्या नेत्यांनी जेही निर्णय घेतला आमचे अमरावतीकरांनी त्यांचा धन्यवाद मानला आणि माझे जिल्ह्यासाठी बाकी मी काहीच बोलू शकत नाही, मी फक्त धन्यवाद करू शकते। नवनीत राणाजी, शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहात, मात्र तुम्ही महायुतीच्या उमेदवार आहात। माझा हाच प्रश्न आहे की महायुतीचे सगळे नेते तुमच्या प्रचारात सहभागी होतील का? ज्यांचा विरोध होता त्यांच्याशी तुम्ही काही चर्चा करणार का? मला वाटते जनतेचा आशीर्वाद घेऊन या मैदानात मी उतरणे। दादा खूप खूप धन्यवाद, आपले
चॅनलचा आणि राणाजी आपला धन्यवाद. सुद्धा. तुम्ही साम टीव्हीशी बोललात त्याबद्दल. आपण बघितलं भाजपच्या उमेदवार नवनीत राणा आपल्या सोबत होत्या. अमरावतीमधून त्यांना तिकीट मिळालेलं आहे. देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, JP नड्डा यांचे त्यांनी आभार मानलेत. मी माझ्या नेत्यांच्या आशीर्वादानं या मैदानात उतरले, अमरावतीच्या जनतेच्या भरोशावर आणि त्यांच्या आशीर्वादानं या मैदानात उतरली आहे, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिलेली आहे. मात्र बच्चू कडू असतील, आनंदराव अडसूळ असतील यांच्या विरोधाबद्दल त्यांना ज्यावेळी प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेला त्यांनी या प्रश्नांची उत्तरं दिलेली नाही आहेत. आणि या सगळ्यामध्ये आता नवनीत राणा यांच्या उमेदवारीनंतर महायुतीचे जे मित्रपक्ष आहेत, शिंदे गट असेल किंवा त्याबरोबरच प्रहार असेल, बच्चू कडूंची यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहे. यांची भूमिका जर वेगळी असेल तर मात्र नवनीत राणा यांच्यासमोरची आव्हानं मोठी असणार आहेत. कारण अमरावती लोकसभा निवडणूक लढवत असताना 2019ला त्या अपक्ष होत्या आणि या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर त्यांची लढत जी होती ती आनंदराव अडसूळ यांच्यासोबत झाली होती. अडसूळ जे आहे ते मागच्या अनेक टर्मपासून अमरावतीचे शिवसेनेचे खासदार होते. मात्र अनेक पक्षांचा दिलेला पाठिंबा, राष्ट्रवादीचा सुद्धा मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये नवनीत राणा यांना पाठिंबा होता. आणि यावेळेला महायुतीतले दिग्गज पक्ष त्यांच्यासोबत असले तरी सुद्धा अंतर्गत जो विरोध आहे महायुतीतल्या पक्षांचा, मग प्रहारचे बच्चू कडू असतील किंवा शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ असतील, यांचा विरोध आहे, तो विरोध नवनीत राणा यांच्या उमेदवारीसाठी परवडणारा नाही आहे. त्यामुळे एकंदरीतच महायुतीतले दिग्गज नेते आहेत ते या नेत्यांची समजूत कशा प्रकारे काढणार, भाजपच्या उमेदवार असलेल्या नवनीत राणा यांचा प्रचार बच्चू कडू, आनंदराव अडसूळ करतील का, हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.